नवनाथ बन असं म्हणतात, की काँग्रेस ढकल-पास झाली आहे. बुलढाण्यामध्ये आशुतोष सपकाळ यांचा सुपडा साफ झाला आहे. त्यांना ढकल हे शब्द कदाचित भाजपाला लावायचा असेल, त्यांनी चुकून काँग्रेसवर लावला. काँग्रेस पास झाली आहे एवढं म्हणण्याचं औदार्य त्यांनी दाखवलं. अ, ही काही कमी बाब नाही, कारण भारतीय जनता पक्ष ही रेटून बोलण्यात आणि दुसऱ्याचं काहीही मान्य करण्यामध्ये कधी तयार नसते. इतप्पर कोणचा का असेना एक शब्द लावून पास त्यांनी म्हटलं. त्यांचं अभिनंदन. बचेंगे तो और भी लढेंगे और पास हुआ है तो और जोर से लढेंगे एवढंच या निमित्तानं सांगतो. जिल्ह्यात 3 ठिकाणी काँग्रेसला माफक स्वरूपात यश मिळालं. आमचा अंदाज हा 6चा होता. मात्र 3चा आलेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रात आणि संपूर्ण नगरसेवकाच्या निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाने काय काय केलं हे बघण्यासारखं आहे. एवढंच या निमित्ताने सांगावं. चांगलं यश मिळाले. मात्र भाजपाला जर हरवायचं असेल, तर एकत्र लढावं लागलं असं संजय राऊत म्हणतात. या संदर्भामध्ये स्थानिक ज्या सर्व शिवसेनेच्या आणि आमच्या ज्या संघटना आहेत आणि नेतृत्व आहे यांनी जरूर त्यांच्या सूचनेच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विचार करावा. नंतर आता उद्या दोन्ही ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कसं? नाही, काँग्रेसनी कुठेही युती तोडलेली नाही. अ, आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याचे अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला दिलेले आहे, याचा वारंवार आम्ही पुनरुल्लेख करतो. आणि या अनुषंगानं शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे आणि त्या मित्रपक्षाला त्यांची भूमिका ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि मित्रपक्ष असल्यामुळे प्रसंगी आमची मैत्रीपूर्ण लढत येऊ शकते. यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं वावगं नाही आणि याच्यामध्ये काही आमच्यामध्ये दुरावा निर्माण होतोय किंवा काही आमचा बेबनाव आहे अशा प्रकारचं कुठलंही चित्र नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.